एक्सळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा श्री गणेशा राजेश्वरी दयानंद भोसले यांच्या विराट शक्ती प्रदर्शनाने एकंबे गटात निवडणूक रंगतदार. कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने रंग चढू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकंबे गटातील उमेदवार राजेश्वरी दयानंद भोसले यांनी शुक्रवारी सायंकाळी एकसळ येथे भव्य शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा दणदणीत श्री गणेशा केला. या शक्ती प्रदर्शनाला एकंबे गटातील तब्बल 28 गावांमधील महिला, युवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. एकसळ येथे आयोजित संवाद मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे चिरंजीव साहिलबाबा शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांचे चिरंजीव आहानभैया पाटील, माजी मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांच्यासह सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सुनील माने, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, एकंबे गणातील उमेदवार केतन अर्जुनराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट पांडुरंग तथा पी.सी. भोसले, भरत नाना कदम, अजिंक्य कदम आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या संवाद मेळाव्यात साहिलबाबा शिंदे व आहानभैया पाटील यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे तडाखेबंद भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. यावेळी सुनील माने आणि शहाजीराव क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेचा आढावा घेत दयानंद भोसले यांनी गेल्या 3 वर्षात एकंबे जिल्हा परिषद गटात केलेल्या सामाजिक व राजकीय कामांची माहिती दिली. त्यांच्या कामामुळे विजयाबाबत कोणतीही साशंकता नसल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार शशिकांत शिंदे, मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यात परिवर्तनाची लाट सुरू झाली असून तिचा श्री गणेशा एकंबे गटातून होत आहे, असेही त्यांनी ठळकपणे नमूद केले. यावेळी दयानंद भोसले यांनी अत्यंत संयमी पण ठाम शब्दात भाषण करत आपली आगामी वाटचाल व रणनीती स्पष्ट केली. विरोधकांवर टीका करताना त्यांनी सांगितले, देवाने जसे तुम्हाला तोंड दिले आहे तसेच आम्हालाही दिले आहे, मात्र आमच्या आईवडिलांच्या संस्कारामुळे आम्ही चांगले बोलतो. विरोधकांनी आजवर केलेल्या आरोपांबाबत थेट आव्हान देत त्यांनी सांगितले की 5 तारखेपर्यंत केलेला एकही आरोप विरोधकांनी सिद्ध करून दाखवला तर मी उमेदवारी अर्ज फाडून टाकेन. या विधानाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. एकंबे जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, महिला व बेरोजगार युवकांना न्याय देण्याचा निर्धार व्यक्त करत भोसले यांनी जागतिक दर्जाचे शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच विरोधकांनी गेल्या 7 वर्षात शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अपेक्षित काम न केल्याचा आरोपही त्यांनी केला. एकूणच जाहीर संवाद मेळाव्याच्या माध्यमातून दयानंद भोसले यांनी एकंबे जिल्हा परिषद गटात थेट आव्हान उभे करत निवडणूक प्रचाराला आक्रमक आणि निर्णायक वळण दिले आहे. कोरेगाव तालुक्यात 2 अपक्ष उमेदवारांची माघार, निवडणूक चित्र अजूनही अस्पष्ट. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कोरेगाव तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी 2 अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे मागे घेतले. आंबोडे समद वाघोली गणातून बाळकृष्ण नारायण चव्हाण यांनी तर किन्ही गणातून ज्योत्स्ना सुनील भोसले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक कक्षाकडून देण्यात आली आहे. या निवडणुकीत माहितीतील शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी आदी प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत अद्याप शिल्लक असल्याने अंतिम लढतीचे स्पष्ट चित्र माघार प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी समोर येणार आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक कर्मचारी प्रशिक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट. निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले काम निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शकपणे पार पाडावे. त्याचबरोबर EVM मशीन अत्यंत काळजीपूर्वक सील करणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडून आपण केलेल्या कामाचे रेकॉर्ड अचूक ठेवा, म्हणजे कोणाच्याही तक्रारीला वाव राहणार नाही, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, गट शिक्षणाधिकारी बिपिन मोरे,
नायब तहसीलदार महेश उबारे, हेमंत बेसके, उपअभियंता अजिंक्य पाटील, व्यवस्थापन व मीडिया सेल विभाग प्रमुख अक्षय सपाटे, शिवराज माळी, स्वप्नील नलवडे यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना हसत खेळत व आनंदायी कामकाज कसे करावे याबाबत कानमंत्र दिलेल्या आव्हानातूनच प्रवास करा, कर्तव्यावर असताना पाहुणचार घेऊ नका, केंद्र सोडून जाणे टाळावे, नोंदवही अचूक नोंदवावी, उपविभागीय अधिकारी म्हेत्रे यांच्या अचूक प्रशिक्षणाने आत्मविश्वासाने तुम्ही काम करणार यात शंकाच नाही असे मत व्यक्त करून उत्कृष्ट कामकाजासाठी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. नागनाथवाडीत बंद घर फोडून लाखोंची चोरी, सोन्या चांदीचे दागिने लंपास. नागनाथवाडी तालुका खटाव येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या चांदीचे मौल्यवान दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रोहिदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की ते घराबाहेर गेले असताना दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी, कोंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट फोडून त्यामधील सुमारे 24 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, अंदाजे 4,000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने तसेच सुमारे 5,10,000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने व इतर चांदीचे साहित्य असा एकूण लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. गोवा बनावटीच्या बनावट दारूचा पर्दाफाश, राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई, 5,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने आक्रमक पवित्रा घेतला असून फलटण तालुक्यातील सालपे येथील हॉटेल मधुसागर येथे धडक कारवाई करत गोवा बनावटीच्या विदेशी दारूवर महाराष्ट्र राज्याची बनावट लेबल चिटकवून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या या कारवाईत संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 5,61,780 रुपयांचा दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही दारू महाराष्ट्रात अवैधरित्या विक्रीसाठी आणल्याचे तपासात उघड झाले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बाबासाहेब बुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या विशेष मोहिमेत निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील, विजय मरोड, पांडुरंग कुंभार, सागर अवळे, अजित रसाळ, राणी काळोखे, आबासाहेब जानकर, अरुण जाधव, बाळासू पाचुंदे आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक माधव चव्हाण करत आहेत. दरम्यान जिल्ह्यात कुठेही बनावट दारू, हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन अधीक्षक बुतकर यांनी केले आहे.